सुमित्रा, ओ सुमित्रा, सुमित्रा. आता नाही बाई, हे सुमित्रा कुठे गेली नाही काय माहीत बाई. मग वावरात येते का नाही येत तर पेराले म्हणे बाई. तू या वावरात जेव्हा पेरणार आहे तुम्हाला बोलवशील म्हणे, मी येईन म्हणे. आता येते का नाही येत काय माहीत. मग वावरात नाही सुमित्रा. नाही बाई मुन्ने, आता लहान नाही झाली होती. हां, इतक्या दुरून आवाज देऊ राहिली तुला. माघारी येऊ नये का, येऊ नये का तुला आमच्या घरी? हां, इतक्या दुरून आवाज देऊ राहिली, इकडे आले काय झालं तुला? हां, घरात ये ना. नाही व, मला अजून बाया सांगायला जायचं आहे. माया वावरात पेरणं आहे म्हटलं उद्या. हां, तर तू येतं ना वावरात? आता नाही बाई, याचं तर आहे हो मले, पण काय करू बाई ना. तुला माहिती आहे ना माझी पोरगी आलेली आहे. हां, आता तिला सोडून कसं काय येऊ बाई मी? हो माय, तू पोरगी गेलीच नाही का अजून? नाही बाई, इले मोठी काळजी पडली. माझी पोरगी गेली का नाही गेली तर? नाही व, जाईन ना उद्या परवा जाईन. आनंदीला कोण नेऊन सोडत आहे? भाऊ चालले का सोडायला, का तिच्या घरचे बॉय येऊ राहिले? बाई अजून काही विचार तर नाही केला. इकडे आहे ना माय, का तिथून बोल राहिली? आमच्या घरी येऊ नये का तुले? नाही व, मला जायचं आहे ना. ये बरं इकडे. आता बोल बाई ना सुमित्रा, माझा टाइमपास नको करू तू. हां, माझ्या वावरात उद्या पेरणं आहे. तू येतं का नाही येत काय माहीत बाप्पा. हां, मला अजून बाया पाहायच्या म्हटलं गावात नाही जाऊन. बाया याच्या त्याच्या वावरात नाही चालल्या जातील पेरायला. तुला माहिती आहे ना, पहिले झाल्या बायाच्या बहिणा शॉर्टेज. हो, वावरात नाही झाले, पहिलेच बाया सापडून नाही राहिल्या. हां, मला बाया पाहायला जायच्या बहिणा, पहिले सांगा लागेल ना बायाले. बहिणा सुमित्रा, तू सांग मला, तू येतं का उद्या माझ्या वावरात नाही? बहिणा पोरगी आलेली आहे घरी, कशी येऊ मी पाहुणे रावणे सोडून? तू इले गोकुळाला घेऊन जाय ना, गोकुळा येते ना. अहो गोकुळा तर येत आहे. हां, मी म्हटलं गोकुळा एक तू एक मी, आणि अजून माझ्या घरचे निघतात 2-3 जण. हां, 2 बाया पाहिल्या अजून घेऊन जाते म्हटलं वावर पेरणं. हो व, बरोबर आहे तू. मी आली असती, पण बहिणा माझी पोरगी आलेली आहे ना. हो माय पोरगी आलेली आहे, आज म्हणून तुला जास्त म्हणून नाही राहिली मी. बहिणा माया बी तर घरचं वावर राहिलेलं आहे पेराचं. हो माय, तू ये राहिलेलं आहे वावर. सगळ्याचे पेरणं होऊ राहिले बहिणा. हां, माई वावर राहिलेलं आहे पेराचं. आता आनंदीला कोण नेऊन सोडते कोण नाही. बुवा येते का आनंदीच्या बाबाला सोडायला जा लागते काय माहीत. मग इकडे घरी बी पुरा आकातच होते. आता कसं, आता आपले कामधंद्याचे दिवस आहे. हो ना बहिणा, आता कामधंद्याचे दिवस आहेत ना. म्हणून म्हटलं आता करू तर काय करू, मी विचारात पडली. एक काम कर ना, आनंदीचे घरचे बॉय ना, त्यालाच बोलवून घे ना, त्याला घ्याले. हां, कसं पावसाळी होऊन जाते जवायचा, आणि आनंदी आणि ते चालले जातात. आनंदीची जेठानी बी आलेली आहे म्हणते ना. हो माय बाई, तिलाही घेऊन आली. आता पाय बरं, एका पोरीचा नाही, आता 2-2 पोरीचा खर्च. हां, दोघी पोरीले साड्या, आता त्याचे जर नवरे आले तर त्याला बी कपडे. हां, खाणं पिणं हे ते, लहान खर्च नाही लागत बाई ना, खर्च इले झाला ना. आता खर्च तर बराच झाला माय बाई. आता पेरण्या पाण्याला पैसे लागतील, खत आणणं, हे आणणं ते आणणं. आता तुला माहीत नाही. हां, आमची आता किती फजिती होणार तर माहीत नाही तुला बाई. आता मी का जाणत नाही का बाई ना. हां, सरायची तेच कंडिशन आहे. कोणाची कंडिशन चांगली आहे, सराईजवळ पैसा पाण्याचं हेच आहे. हां, कोणाची कंडिशन चांगली आहे, सरायची तसेच दिवस आहे माय बाई. हां, सरायची कंडिशन सारखीच आहे. पण बाई ना, आता पाय बरं कितीचा खर्च आहे, डबलचा खर्च आहे. एका पोरीला घेऊन आलो असतो तर तिच्या नवऱ्याला कपडे घ्यायला लागले असते, आनंदीला साडी खाणं पिणं. आता तिच्या जेठानीलाही घेऊन आलो. हां, आता तिचाही नवरा आला तर त्यालाही कपडे लागन. हां, त्याला जर बोलवलं की या बा तुम्ही घ्याले, तर त्याचा बी पाहुणचार कपडे लत्ते हे ते करा नाही लागन का? एक काम कर ना मग, त्याला कपडे नको घेऊ ना, मग तर जवायला शेला दुपट्टा देऊन देशील. नाही हो माय बाई, पहिल्यांदा आमच्या घरी येईन शेला दुपट्टा देऊ का बाई ना, चांगलं वाटन का? हां, काय म्हणतील तुला माहीत नाही बाई ना, आनंदीची सासू मोठी खज्जल बाई आहे बापा, आले खज्जल आहे म्हणे ना. तुमच्यात हिंमत नव्हती तर काय घेऊन गेले पोरीला आंब्याच्या रसाले, काऊन घेऊन गेले? डायरेक्ट बोलते ते. त्याला म्हणा आमची जशी हिंमत आहे तसं आमच्या परिणामीनं केलं म्हणा बापा आमचं. नाही नाही, असं बोलण्यानं चालत नाही. जर त्या दोघीचेही नवरे आले तर त्यालाही कपडे घ्यायला लागन ना. हो बाई, घ्या तर लागनच. नाही तसं नाही घेऊच, त्याच्यात काही हे नाही, पण खर्च पाणी हे ते लागन नाही का बाई. मी गेली असते लोकांच्या वावरात नाही, तेवढंच पैसे आले असते शिल्लक. आता करू तर काय करू तेच विचार करू राहिली. घरी घरचंही वावर पेरा गिराले पैसा लागन ना बाई ना. वावर पेराचं पिका तोंडाचं आहे का वावर पेरणं? लहान खर्च लागते का वावर पेराले बी? हां, खत आणा, बी आणा, हां, बाया सांगा, हे सांगा ते सांगा, किती खर्च आहे. आता पाय बरं किती खर्च लागन. तर आता पोरीला आणलं होतं तोही खर्च लागला. मी म्हटलं कशी दुसऱ्याच्या वावरात नाही जाईन तर 2 पैसे येतील. आता तेही जाणं नाही उरायला माया या पोरीच्यानं. पण आता पोरगी आता करायचं लागणच बाई पोरीचं. नाही माय, करायचं लागणच पोरीचं. पण आता एकच पोरगी होती मला, आता दुसरी पोरगी अजून झाली ना. हां, दुसरी पोरगी झाली म्हणजे रेडीमेड पोरगी. हे आपल्या आनंदीची जेठानी, आता तेही पोरगी म्हणूनच आली ना माघरी. चांगला आहे ना बाई, चांगला आहे. तिला मायबाप नाही आहे म्हणते है ना, आनंदीच्या जेठानीला मायबाप नाही आहे ना. हो नाही आहे, चांगला आहे ना माय. अनाथ पोरीला तुम्ही मायबाप बनून राहिले. हां, पुण्याचंच काम आहे. हो माय बाई, पुण्याचं काम आहे, पण कंडिशन तर पाहिजे ना, तशी कंडिशन तर पाहिजे ना आमची. आता तिची मंदोटवाली, हां मंदोटवाली जाऊ, ते तर गेली तिच्या माहेरी. तिच्या माहेरी जर गेली असती तर मग काही नाही, ते चांगले अमीर आहेत म्हटलं, डन आहेत ते लोक घरचे, त्याला काही फरक नसता पडला. आता हे आनंदीचे बाबा आमच्या घरी येऊन आले, पाय बरं आमची खायची सोय नाही राहत बाई ना. हां, आता कसं करा लागते खायची सोय बी लागते, सरस बरोबर होते. हां, तू मन साफ ठेव फक्त. तू लेकीबाईले दिल्यानं, लेकीबाईच्या केल्यानं काही कमी नसते पडत बाई ना. हां, लेकीबाईचं केल्यानं काही कमी नसते पडत, लागते बरोबर सोय लागते. तू टेन्शन नको घेऊ. हो ना बाई ना. एक काम कर, तुला पैसा गिशाची गरज पडली तर मी देईन तुला 1000 रुपये, काय त्याच्यात नाही. हां, पण अशी बोलू नको. मी देईन 1000 रुपये तुला गरज पडली तर. हो बहिणा, लागलं तर मागीन बहिणा तुला मी पैसे. मग उद्या येत नाही तुम्हाला वावरात आहे ना? नाही व, आता ह्या आहेत ना घरी. हां, तर कायचं येणं होते व, पोरी आहे ना घरी, तर येणं नाही म्हणणार बहिणा माया. मग घरचं कोण करण? हो माय बाई, ते बी आता पोरी 2 दिवस मायरी सुख घ्यायला आल्या आणि त्याला का काम करायला लावतं का? येऊ नको, राहू दे. मग तेच ना, कसं मला बी आता वावरात जर गेली असती तर तेवढे 2 पैसे घरात आले असते.
जाऊ दे ना, नाही कामाला जाणं आणि पैसे कमवणं हे तर जिंदगीभरच आहे. आपल्या गरीबाच्या मागच लागेल आहे ते. कामावर रोज जा लागते. आता जाऊ दे, पोरगी आलेली आहे तर घरी आराम कर, जाऊ दे. मावरात नाही तर दुसऱ्याच्या वावरात जाशील, मग नंतर चालूच आहे पेरणे. पोरगी थोडी ना बार बार घरी येईन तर. हो बेना, लग्न झाल्यावर पहिल्यांदा आली म्हटलं आनंदी माघारी. तेच म्हटलं मी ना. चल बेना, मी जातो. तू तर आता काही येशील नाही. आता मला गावात नाही दुसऱ्या बाहेर जमावं लागेल. चल जातो मी. ये तुझ्या वावर पेरणं होऊ राहिलं बेना. माझ्या वावर कधी पेरणं होते आणि कधी नाही होते व सर्व होते. टेन्शन नको घेऊ तू, सर्व होईल. बरं बाई, जाय तू. माई भांडे राहिले घासाचे. बरं ठीक आहे. पाय माय बी वावर पेरायचं राहिलं. माय बाई, देव जाणे कधी वावर पेरणं होईल तर माय. या विषयावर आनंदीच्या बाबा बोला लागेल मध्ये. आनंदीचे बाबा. बाबा, मी का म्हणली होती. बोल बाई. आता झाले ना 4-5 दिवस झाले आता आम्हाला इथे येऊन. आता जातो म्हटलं आमच्या घरी आम्ही. बाई थांब ना अजून, एका हप्ता थांब. बाप्पा रे बाबा, एखाद हप्ता नाही बाबा. आता नाही होत राही. खरं पोरींले लग्न झालं की आपल्याच घरची ओढ लागते. नाही बाबा, ओळगीडची गोष्ट नाही आहे. माझ्या सासूची तब्येत खराब होती ना, माहीत होतं तुम्हाला. माझ्या सासूची तब्येत नव्हती चांगली. आता 2-3 दिवसाचं म्हणून आलो होतो आम्ही इथं. आता झाले आम्हाला 2-3 दिवस. आणि आता अजून थांबू तर माझी सासू काय म्हणन की यायला तर काही चिंताच नाही आहे माईवाली. 2-3 दिवसाचं म्हणून गेला, अजून आल्याच नाही. म्हणून जातो म्हटलं आम्ही. मग बाबा उद्या चालता का? उद्या सोडून देता का मला? उद्याच का लगे बाई? हो ना बाबा, जातो म्हटलं आम्ही आता आमच्या सासरी. माय बाई, सासरी जायच्या गोष्टी करू आल्या रे बापा ह्या. आताच तर आली बापा माई पोरगी, आताच म्हणते की जातोय म्हणते सासरी. मा पोरीला 8-10 दिवस राहिली नाही भेटू राहिलं. काऊन बाई? आताच तर आली तू, काऊन आताच जातं म्हणतं का? आताच कुठं आली आई? झाले 4-5 दिवस. पण बाई 8-10 दिवस तर आले पाहिजे होतं. आई मंदामध्ये येईन ना मी. मंदामध्ये येईन. माझ्या सासूची तब्येत नाही चांगली. 4-5 दिवसाचं म्हणून आलो होतो. आता झाले 4-5 दिवस, जातो म्हटलं. पण थांबून जाईन आनंदी. नाही थांबणं नाही होत थांबणं. बरं ठीक आहे, मग सोडतो उद्या नेऊन. का बाप्पा? मी काय म्हणून राहिली होती तुम्हाला आनंदीचे बाबा. तुम्ही जासाल तर तुमचे 1-2 दिवस तर मिळूनच जातील. काय सर 1-2 दिवस काले मोडतात? सकाळी घेऊन गेलो, संध्याकाळी वापस. नाही बाबा, 1 दिवस तर थांबच लागेल तुम्हाला माघारी. माझी सासू तुम्हाला तर शिवच नाही देईन. म्हणे की घ्यायला बी आले होते तेव्हा म्हणे की थांबत नाही. आता सोडायला बी आले तर त्याच दिवशी निघसान का म्हणे. पाहुणचार करा म्हणे आमच्या इथं. माझी सासू तुम्हाला येऊ नाही देईन एका दिवसात. तेच म्हटलं मग मी ना. हो बाई म्हणत होत्या, पण सोडायला सांग तर 1 दिवस मुक्काम करसान म्हणे. नाही म्हणता 2 दिवस तुटतात तुमच्या तिथं. मग आता पाबा, सरायचे पेरणे पारणे चालू आहे. सरायच्या वावरात नाही आपलं वावर पेरायचं राहिलेलं आहे. सरच राहिलेलं आहे आपलं. मग आता कसं करतात? मला तोच विचार आला होता, तोच विचार करत होतो मी. मी काय म्हणतो होती, आता आपले जवाई आहे ना, त्याला बोलवून घ्या ना. तेही नाही आले आपल्या इथं कधी. तर कसं यायला घेऊन बी चालले जातील आणि त्याचा पाहुणचार घेऊन चार बी होईल. आले की रातभर थांबतील, पाहुणचार घेऊन चार करू, कपडे घेऊ, मग चालले जातील ते घरी. काय म्हणतात मग? नाही, हा विचार तर मला पटला. बरोबर आहे, तो विचार. तशी जवाई आले नाही आपल्या इथं कधी, तर त्याचा पाहुणचार घेऊन जाते आणि हे लोक मग चालले जातात. हो बाबा, आई बरोबर बोलत आहे. मी जगदीशजीला बोलवून घेतो ना. हो, दोन्ही जवाई बोलवून घेऊ ना. एक आनंदीच्या घरचे आणि एक आपल्या विशाखाबाईच्या घरचे, दोघांनी बोलवून घेऊ. हो बाबा, बरोबर आहे तुमचं. बरं बाप्पा, तसं करा मग, दोघांनी बोलवून घ्या. आनंदीबाई फोन लाव बरं. जगदीश बोले फोन लाव मला, येऊन जा म्हणा घ्यायला मला. कसं जवाई आले ते यायला घेऊन जातात आणि तुमचे बी काही दिवस मुळत नाही तिथं. आपलं वावर बी पेरणं होऊन जाते आणि सरच बरोबर होऊन जाते. हो बरोबर आहे तुझं. आता कसं बाप्पा, पेरण्या पारण्याचे दिवस आहे. एक दिवस आपल्याला मूल्यवान आहे. एक दिवस. आता आली होती म्हणे मावावरात पेरणं आहे म्हणे, चाल म्हणे मावावरात. मी जाणार होती, पण आता आनंदीच्यानं विशाखाच्यानं काही गेली नाही बाप्पा मी. माया जाणं होते का? तिला म्हटलं बाप्पा मा पोरी आलेल्या आहे म्हटलं घरी, माय काही येणं नाही होत म्हटलं. आई तुला जायचं होतं तर मग गेली कोण नाही? मी आनंदी होती ना घरी. आम्ही ना केलं असतं स्वयंपाक पाणी कामधंदे केले असते दोघी बहिणी मिळून घरचे. नाही तर मी आली असती त्यासोबत वावरात, तर 2 पैसे आले असते. मला का वावराचं काम येत नाही? नाही बाई, तू काय जाशील लोकांच्या वावरात नाही, तेही लोकांच्या वावरात नाही बाई. काही नाही होत. थांबते घरी, चांगलं आहे. तुम्ही दोघी इथं आराम करायला आल्या, कामं करायला नाही आल्या. पण बाबा आतापर्यंत आरामच केला ना. थोडीशी मदत झाली असती तुमची. नाही बाई, मदत गिदतची गरज नाही आम्हाला. आम्ही काय, तुम्ही गेले की आम्ही दोघं बुडाबुडीचा पाहतो आम्ही. आम्हाला काही नाही लागत, एवढे काही पैसे नाही लागत आणि एवढं काही खाप्याचंही नाही लागत. आमचं भागते. पण बाबा तेवढे 2 पैसे आले असते, मी नाही गेली असते तर वावरात. बाबा आता आम्ही आलो दोघी जणी तर खर्चच झाला ना. भाडं तोडं, कपडा लत्ता, खाणं पिणं. बाई ते तर लेकबाईचं करावंच लागते ना. ते तर करावंच लागते. हर लेकबाईचा हिस्साच आहे तो. लेकबाईचं तर एवढं करावंच लागते मायबापाले. हो बाबा, आनंदीचं केलं असतं तुम्ही ना. मी आली तर माझा बी खर्च वाढून गेला ना. काही खर्च गिर्च नाही वाढला विशाखाबाई. तू विचार नको करू. तू नको करू तो विचार. लेकबाईचं केलं ना कधी कमी नसतं पडत. बरोबर आहे, काही तू टेन्शन नको घेऊ. हो माय बाई, काय टेन्शन नको घेऊ म्हणते माणूस. खर्च तर वाढला आहे तर खरी बोलत आहे विशाखा. मग बाबा करू का जगदीशजीले फोन? हो कर बरं, कर. जगदीश बोले फोन कर. टोरलोक. हॅलो बोला नंदी. हॅलो जगदीशजी, मी काय म्हणत होती? बोल लवकर बोल, टाईम नाही माझं. हो मला माहिती आहे तुम्ही बिझी आहे, फक्त 5 मिनिट बोलायचं आहे. बरं सांग, काय काम आहे? अहो बाबा काय म्हणत होते की तुम्ही बी येऊन जा म्हणे. कसं आता लग्न झाले तेव्हापासून तुम्ही नाही आले ना. तर तुम्ही बी येऊन जा म्हणते. आणि मग पाहुणचार घेऊनचार झाला की मग तुमच्यासोबत आम्ही बी येऊन जाऊ म्हटलं घरी. तर बाबा म्हणत होते तुम्ही बी येऊन जा म्हणे. बाई ते दुसरे जवाई आहे विक्रम, त्याला बी घेऊन या म्हणा. बाबा तुम्हीच घ्या, तुम्हीच बोला. हो दे बाई दे, मी बोलतो.
थांबा थांबा बाबा सांग बोला, बाबाला बोलायचं आहे तुमच्यासोबत 2 शब्द. हो दे. घ्या बाबा बोला. राम राम होतं बाई. राम राम मामाजी, राम राम. काय राजू, तुम्ही फोन नाही करत कधी? काही नाही करत? नाही ना मामाजी, टाईमच नाही भेटत. बरं ठीक आहे, तसं तर तुमच्यासोबत बोलणं होत नाही. म्हटलं आता आनंदी गिनंदी आलेली आहे, तर तुम्ही आणि आपले ते मोठे जावई येऊन जा म्हटलं. कसं तुम्ही दोघं भाऊ येऊन जा म्हटलं. पाहुणचार गिवचार झाला की या दोघी बहिणी बी तुमच्यासोबत येऊन जातील मग घरी. काय म्हणतात? हो मामाजी, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे ना, येऊन जाईन मी. बरं बरं, कधी येतात मग? उद्या तर काही येणं नाही होणार, परवाला येतो आम्ही, परवाला. बरं बरं, काही हरकत नाही ना, परवाला या. कसं आता माय बी निघणं होत नाही ना कुठं. आता पेरण्या पारण्याचे दिवस आहे, पेरणं पारणं राहिलेलं आहे. मग आनंदीला सोडतो म्हटलं 2 दिवस तुटतातच मायवाले. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, समजू शकतो मी. आता तसे बी पेरण्या पारण्याचे दिवस आहे, येणं नाही होत तुमचं, माहिती आहे मला. दादा मी या विषयावर बोललो होतो, पहिलेच बोललो आम्ही. बरं मग येता ना मग बा तुम्ही? हो हो हो, येतो ना आम्ही, दोघंही भाऊ येतो. कसं तुमच्यासोबत मग दोघी बहिणी येऊन गेल्या असत्या. हो हो, काही हरकत नाही ना, बरोबर आहे ती. बरं ठेवतो मग फोन. कसं तुम्ही बिले बिझी राहता बा, कामधंद्याच असतात. मी नंतर करीन फोन तुम्हाला, करत जा बा फोन घेईन. एखादा करायचा आपल्या सासऱ्याला फोन. हो हो ना मामाजी, कधी ना फोन करत जाईल. तेच म्हटलं मग बुवा, आम्ही ना एक फोन नाही करत कधी तुम्ही. टाईमच नाही भेटत ना मामाजी, खरं सांगतो तुम्हाला, टाईमच नाही भेटत मला. नाही नाही, ते समजू शकतो मी, बरोबर आहे तुमचं बी. बरं ठीक आहे, ठेवतो मग फोन. अरे हो हो, काही हरकत नाही, ठेवा ठेवा. हो हो ठीक आहे. काय झालं आनंदीचे बाबा, काय म्हणून राहिले ते बा? हो म्हटलं का जगदीशजी ना? हो म्हटलं ताई ना, ते म्हणत होते की दोघं भाऊ येतो म्हणे आम्ही. चला बाप्पा, ते तरी चांगलं झालं. बुवा म्हणते की येतो घ्याले. तर या दोघीले ते घेऊन चालले जातील. मग तुम्हाला जायची काही गरज नाही राहील. तर आपल्या इकडं काम होतील बाप्पा. पहिलेच पेरण्या पारण्याचे दिवस आहे. आपली मजुरी पडू राहिली पाले. आता आपल्याला खर्च बी किती लागला, लय खर्च लागला ना. आता ज्याच्यापासून पैसे घेतलेले आहे, उधारी केली आहे, मग लोकांच्या वावरात जाऊन त्याच्यावाले पैसे द्यावे लागणार आपल्याला. हो का बाप्पा, तुम्ही ना उधारी पैसे घेतले होते का? नाही हो विंडू, काही इले काही माहीत नाही. पोरीसमोर काय पुरवली अशी, काही घेतले नाही कोण आपण पैसे. बाई तू टेन्शन नको घेऊ. पण बाबा, कोणापासून उधारी गिधारी काय घेतले तुम्ही पैसे आमच्यासाठी? आम्हाला नाही पाहिजे ना, आम्हाला साडी पाहिजे ना, काही पाहिजे ना, काही पाहिजे ना, पाहुणचार पाहिजे. आम्ही आलो तुमच्या घरी, तेच लई मोठी गोष्ट आहे. आम्हाला यायला भेटलं, 2 दिवस राहिले भेटलं. काही नाही पाहिजे आम्हाला, साडी गिडी काही नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, कपडे गिपडे. नाही नाही बाई, तुम्ही कशा काय जासान बाबा बिना साड्याच्या? हक्कच आहे लेकबाईचा. ते तुमच्या आईच्या बोलण्यावर नका जाऊ तुम्ही, त्याच्या दिमागात थोडा फरक आहे. तिच्यावर लक्ष नका देऊ तुम्ही. काही घेतले नाही मी ना, कोणापासून उधार गिधार नाही घेतले पैसे. माय किती खोटं बोलते माणूस. तुझ्या गोष्टीवर लक्ष नका देऊ तुम्ही, टेन्शन नका घेऊ, बरोबर आहे, सर्व ठीक आहे. नाही तर बाबा, एक काम करून आपण घरच्या घरी वावर पेरून घेऊ ना, पुरेच्या पुरं. घरच्या घरीच पेरून घेऊ. उद्याच आपलं वावर पेरून टाकू. मी आहे, विशाखाताई आहे, आई आहे, तुम्ही आहे, आपणच तर काफी आहे. आपल्या घरच्या घरीच तर वावर पेरतो आपण पुरं. कायले बायान गियान हे ते सांगा लागते, फालतू पैसे जातील. आम्ही करू लागतो तुम्हाला काम, काय विशाखाताई? बाई बरोबर बोलली तू, मग तोंडची गोष्ट छिनली म्हटलं तू ना. मी तेच म्हणून राहिली होती, आपल्याला काय काम येत नाही का बाई वावरातलं करता? करू ना आपण, घरच्या घरीच वावर पेरून घेऊ म्हटलं बाबा. नाही नाही बाप्पा, तुम्ही माघारी आराम करायला आले का, कामं करायला आले दोघी जणी? हां, काही वावरात बिवरात जायची गरज नाही आहे, काही काही पेरणं गिरणं करायची गरज नाही आहे. ते आम्ही पाहत बसू. पण बाबा आलेला होतं, मदत करतो ना तुमची. नाही नाही, काही मदत गितत नका करू. 2 दिवस आराम करायला आले, चुपचाप आराम करा. खरं म्हणतात पोरीले लय माया असते, लय माया असते पोरीले. खरं माया पोरी लय मायाच्या आहे. पहिले तर मला एकच पोरगी होती, आता तर देवानं मला 2-2 पोरी दिल्या, आणि त्याही 2 पोरी इतक्या मायाच्या आहे की खूपच. म्हणतात ना लोक, पोरीले लय माया असते. खरंच पोरीले लय माया असते मायबापाची. बाबा तुमची हालत, तुमची कंडिशन आम्ही दोघी नाही समजू तर कोण समजेल? पोरी नाही समजतील तर कोण समजतील? आम्हाला काय माहित नाही का तुमची कंडिशन? काही माय कंडिशन काही असो, माय कंडिशनचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. आमची होते बरोबर कंडिशन बादमध्ये. आम्ही थोडं करू सरायचं कर्ज देऊन देतो. आम्हाला दोघा बुडाबुडीला लागतेच किती. आणि वावर आता पेरू, त्याचं पीक पाणी निघीन. भेटूनच जाते कर्ज, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. बाई आनंदी, तू टेन्शन नको घेऊ. मी याव ना, मी जातो ना वावरातनी लोकांच्या, मलाही पडते. आता तर चांगलं सीझन आहे म्हटलं. आता तर एक दिवस घरी नाही आहे म्हटलं बाया. रोजच्या रोज वावरातनी काम आहे म्हटलं. त्याचे पैसे भेटते ना. झालं बी कर्ज तर काही टेन्शन नाही, फिटवतो आम्ही बरोबर कर्ज. तू टेन्शन नको घेऊ फक्त. कसं बाबा, आम्ही आलो असतो तू वावरात नाही तर तेवढंच आपल्या घरच्या घरी वावर पेरणं झालं असतं. बायाचे पैसे वाचले असते. हो ना बाबा, तेवढेच पैसे वाचले असते ना. आम्ही का दुसरा हो का? आणि मी ना का वावरातले कामं नाही केले? वावरातले कामं नाही केले मी ना. आपल्या घरच्या वावरात का मी काधी कामच नाही केलं का, असं बोल राहिली निरा? हो बाई केलं, पण पहिले लग्नाच्या पहिले. आता लग्न झाल्यावर नाही नाही बाप्पा, नाही. हो बाई आनंदी, ती सासू म्हणेन आमच्या सुनेले कामं करायला नेलं का म्हणेन तुमच्या इथं? कामं करायला नेलं का म्हणेन तुमच्या घरी? वावरात नाही निवरायले ना, असं तसं. तू सासू बोलन ना बेना. आई मा सासूले कायचं पता लागते? काही पता नाही लागत आमच्या सासूले. त्याला थोडं माहीत आहे आम्ही इथं काय करू आलो, काय नाही, वावरात चाललो का काय चाललो. आणि तसे दुसऱ्याच्या वावरात थोडा चाललो, घरच्याच वावरात चाललो. बाई विशाखा, बाई आनंदी, मला माहीत आहे तुम्हाला मायबापाची लय माया आहे. हर पोरीला आपल्या मायबापाची माया असते. मायबापाची कदर असते, माहीत आहे मला. तुम्हाला आमची चिंता आहे म्हणून. पण कसं, आमचं बी कर्तव्य आहे ना करणं. आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करू राहिलो बाई. आमचं कर्तव्य तू आम्हाला करू दे. आणि तुला कामाला घेऊन जाणं आमच्या वावरात नाही, हे काही आमचं कर्तव्य नाही आहे. तू आली आमच्या घरी, 2 दिवस सुखानं राह, सुखानं खाय पी. काही वावरात घेऊरात जायची गोष्ट करू राहिली. काही जायची गरज नाही आहे वावरा घेऊरात. तेही कामाले, ते विशाखाबाई तर म्हणते दुसऱ्याच्या वावरात जातो म्हणते.
काय बाबा काम करायची कायची लाज मला नाही वाटत बरं. काम करायची लाज नाही वाटत मला. काम करायची कसली लाज असते बाबा? हो बाबा, काम करायची काही लाज नसते. नाही नाही बाई, लोक काय म्हणते 2 दिवस पोरगी सुख घ्यायला आली म्हणे आणि हे लोक वावरात घेऊन चालले म्हणे. नाही नाही बाबा, त्या लोकांनी सांगसान मग पोरी स्वतःच म्हणत आहे म्हणा. बाई, लाग तुम्ही स्वतःच म्हणत असाल, पण लोकांचं काही खरं नाही आहे. लोकांचं तो सोड, पण मलाच पसंत नाही आहे की तुम्ही वावरात जा म्हणून. माझं म्हणणं आहे, तुम्ही माघारी 2 दिवस सुख घ्यायला आल्या, माघारी सुख घ्या आणि घरीच थांबा. आणि तुम्हाला खाली काय पाहिजे काय नाही ते सांगा मला. वावरात जायचं नका सांगू. पण बाबा, नाही नाही बाई विशाखा, बरोबर बोलू मी. काही वावरात जायची गरज नाही आहे. सुमित्रा, तू सांग बरं. तू सांग ना थोडंसं पोरी समजावून. का मीच सांगू काय का? हो ना बाबा, सांगतो ना. बाई आनंदी, विशाखा, काही वावरात गिवरात नका जाऊ बाई तुम्ही. तुम्ही घरी गेल्या की आम्हाला ते वावरातच काम आहे. पहिले वावर पेरतो आम्ही आमचं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. होते सर्व ठीक होते, सर्व बरोबर होते. लोक काय म्हणतील आम्हाला 2 दिवस पोरी सुख घ्यायला आल्या म्हणून वावरात नाही पाठवू राहिल्या. आई, लोकांचं काय करावं लागते तुले? हो आई, लोकांचं काय करावं लागते? लोकांचं कामच आहे बोलणं. हो आई, लोकांचं काम आहे बोलणं आणि आपलं काम आहे एका कानातून ऐकणं आणि एका कानानं सोडणं. म्हणून लोकांच्या गोष्टीवर काही ध्यान नाही द्यायचं. आणि तशी पहिले मी लग्नाच्या पहिले येऊ नाही का वावरात नाही? वावरातले काम नाही करू का मी? हो बाई, केलं आहे तुला पहिले कामं केले आहे. पण पहिलीची गोष्ट अलग होती, आताची गोष्ट अलग आहे. पहिले तू लग्न नव्हतं झालं, आता तू लग्न झालं. आता दुसऱ्याच्या घरची सून आहे. पहिले तू आमच्या घरची पोरगी होती, आता तू दुसऱ्याच्या घरची सून आहे. दुसऱ्याची अमानत आहेस तू. तू आमच्या घरी आली बी ना तशी पाहुण्यांसारखी आली. आता 2-3 दिवस झाले की चालली आपल्या घरी. कसं चांगलं नाही वाटत बा, चांगलं नाही वाटत. पाहिजे लोकांचं काय? आता सगळेच आपले मायबाप लग्न झाल्यावर पोरीले परक समजतात, पाहुण्यासारखं समजतात. तर आम्ही काय करा? काय करा आम्ही ना? हो ताई, लग्न झालं की याच्यासाठी पोरगी झाली परकी. मग काही आपलीशी वाटत नाही त्याला पोरगी. हो बाई आनंदी, एक बार लग्न झाली की पोरीले हे दुसरं समजतात, परक समजतात. नाही बाई विशाखा, नाही बाई आनंदी, अशी गोष्ट नाही आहे. आता तुम्ही आमच्या घरी आल्यास किती दिवसासाठी? तुम्हाला म्हटलं 8 दिवस राहा, तुम्ही 8 दिवस रवी राहिले तयार नाही आहे. म्हणजे उद्या परवा निघतो म्हणते आम्ही. आणि नेमक्या तुम्ही 4-5 दिवसासाठी आमच्या इथं येता. आणि त्याच्यात मी तुम्हाला काम करायला घेऊन जाऊ का आम्ही ना? काही बोलाल का तुम्ही? जाऊ द्यावं, राहू द्यावं, माया आहे ताईले. असते पोरींले मायबापाची माया. हो ते बरोबर आहे, ते आमची मया आहे. पण लोक काय म्हणतील आणि आम्हाला बी चांगलं वाटेल का? आमची पोरगी वावरात नाही कामाला निवडालो आम्ही. बाई आनंदी, विशाखा, जास्त विचार नका करू तुम्ही. आम्ही वावर पेरतो आमचं बरोबर. म्हटलं बाबा, आम्ही दोघी होतो तर तुम्हाला मदत करू लागलो असतो. काही मदत गिदतची गरज नाही आहे. करतो आम्ही बरोबर, पाहतो आम्ही आमचं. काय बाबा? काही नाही बाई, चला आता जेवणाचा टाईम उरला. चला जेवण करून घेऊ आपण सर्वजण. सुमित्रा, झाला काय स्वयंपाक? हो आनंदीची बाबा, झाला स्वयंपाक झाला. चल मग वाढ टाका पटापट. बाई विशाखा, आनंदी, चला जेवण करून घ्या. बरं बाबा. सांग माय बाई, मग आनंदीले किती माया आहे माय बाई आमची, किती चिंता करते. खरंच लय चिंता करते ना पोरगी. आता उद्या परवा चालली जाईन माय तिच्या सासरवाडीला, ते तिच्या घरी चालली जाईन. माझ्या घर डबल सुन होऊन जाईल माय बाई. आता कशी घरात चेल पहेल लागू राहिली. आता ते गेली ना तर घरात काही गमन नाही मला. सुमित्रा, वाढणं टाट. हो हो वा, आली आली. ये लवकर. बसा आता खरी आलीच ना मी. बाबा राहू द्या, बसा तुम्ही, मी वाढतो सरेल टाट. नाही नाही बाई विशाखा, राहू दे ना. वाढते नाही टाट. राहू द्या बाबा, वाढतो मी वाढतो. विशाखाताई तुम्ही राहू द्या, मी वाढतो. बस ना हो, तू घेतले मी सर टाटा वाढतो ना. सुमित्रा, ये लवकर. हो हो, आली आली.